हाय हॅलो नमस्कार. मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज छान ऊन तर पडलेलेच आहे, पण शिवाय आम्ही आज एक्सायटेड आहे कारण आमच्या पार्कमध्ये आलेलं आहे हेलिकॉप्टर. आत्ता जस्ट आम्हाला कळालं हेलिकॉप्टर आलं, कारण सगळे पळत होते तिकडे त्या दिशेने. तर म्हटलं काय बघू, तर तिथे सुहास गेल्यानंतर कळलं की हेलिकॉप्टर आहे. सुहासने मला फोन केला की पटकन पार्कमध्ये हेलिकॉप्टर आले. तर आता मी पिल्लूला घेऊन पटकन जाते तिथे हेलिकॉप्टर बघायला. तर तुम्हाला पण मी दाखवते हेलिकॉप्टर कसं दिसतं जवळून ते. चला लवकर. घाईघाईने आमच्या बार्नस्टेड पार्कमध्ये हेलिकॉप्टर का आलं होतं. तर हे हेलिकॉप्टर तर होतंच, पण शिवाय हे यॉर्कशायरचं एअर ॲम्ब्युलन्स आहे. म्हणजे जशी आपल्या इथे ॲम्ब्युलन्स असते रोडवरती, तशीच ही हवाई वैद्यकीय सेवा आहे. तर हे हेलिकॉप्टर इंग्लंडमधील यॉर्कशायर आणि त्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये काम करतं. जर कोणाला हार्ट अटॅक आला किंवा खूप गंभीर जखमी असेल तर ही ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचते आणि तातडीने सेवा देण्यासाठी काम करते. म्हणजे जर शहरापासून दूर राहत असतील तर ही एअर ॲम्ब्युलन्स पटकन तिथे जाऊन उपचार पण देऊ शकते, कारण या हेलिकॉप्टरमध्ये डॉक्टर्स तर असतात. शिवाय त्याच्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट देण्यासाठी मशिनरीज पण असतात, जसे की ECG वगैरे काढू शकतात किंवा प्रथम उपचार जे पाहिजे हार्ट अटॅकसाठी किंवा गंभीर जखमी असेल त्यांच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर वगैरे असतात. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतातच. शिवाय जर त्या ट्रीटमेंट नाही करता आली जेवढी पाहिजे तेवढी, तर ते हेलिकॉप्टर पटकन पेशंटला हॉस्पिटललासुद्धा लवकर घेऊन जाऊ शकतं. आणि ही सेवा इथे मोफतच असते. आपल्या इथे इंडियामध्ये सुद्धा आता एअर ॲम्ब्युलन्स सुरू करले आहे, पण आपल्या इथे इतका खर्च आहे की कोणी ते अफोर्डच करू शकत नाही. शिवाय आपल्या इथे इतकी जागा पण नसते की ते जवळपास कुठे लँड करू शकतील. पण इथे ठिकठिकाणी पार्क असतात, त्याच्यामुळे ते कुठेही लँड करू शकतात जवळपास जिथे रुग्ण आहे तिथे, आणि त्यांना ही सर्वच पटकन अवेलेबल करता येते. असो, पण आज आमच्या इथे हे यॉर्कशायरचं ॲम्ब्युलन्स आलं होतं. ते म्हणजे कोणत्या पेशंटला घेण्यासाठी नाही, तर काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून वेगळ्या कारणाने ते इथे लँड करण्यात आलं होतं. पण जसं ते लँड झालं तसं खूप लोक त्याच्या आजूबाजूला जमा झाले. म्हणजे पायलटला काही कळेनाच की काय करावं, कारण त्याला पटकन हवेत पण घेऊन जायचं होतं, कारण तो चुकून इथे लँड झाला होता. पण लोक इतकी होती की त्याला काही ते करताच आलं नाही, म्हणून त्याने पटकन पोलिसांना बोलवण्यात आलं आणि पोलीस आले आणि सगळ्यांना असं एकदम बाजूला केलं आणि सांगितलं की जवळ कोणीच यायचं नाही आहे. तर हे सगळं झाल्यानंतर पायलटने पटकन हेलिकॉप्टर सुरू केलं आणि वर घेऊन जाण्यासाठी सुरुवात केली. बघता बघता हेलिकॉप्टर असं आमच्या नजरेच्या समोरून दूर गेलं. तर हार्डली 10 मिनटं आमच्या पार्कमध्ये आलं होतं ते हेलिकॉप्टर. ते पण बाय मिस्टेकली आलं होतं. त्याला कुठेतरी दुसरीकडे लँड करायचं होतं, पण चुकून इथे लँड केलं होतं. पण लोक इतकी जमा झाली की पायलटला काही कळेनाच काय करायचं. बरं झालं पोलीस आले, कारण ते हेलिकॉप्टर उडताना त्या पंख्यांचा आवाज ते इतका होता, शिवाय त्याच्यामुळे हवा देखील इतकी सुटली होती की विचारायला नको. म्हणजे जवळ कोणी असेल तर नक्कीच उडून जाईल की काय असं वाटत होतं. आम्हाला थोडंसं अंतरावरती उभं केलं होतं, पण तिथून का होईना आम्ही थोडासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. पण मजा वाटली, म्हणजे जवळून बघायला मिळालं हेलिकॉप्टर. आयुष्यात पुढे कधी भेटेल की नाही माहिती नाही, पण आता एअर ॲम्ब्युलन्स का होणार आम्ही जवळून हेलिकॉप्टर देखील बघितला आणि म्हटलं मी बघतेच आहे तर तुम्हाला देखील त्याचा एक्सपिरियन्स द्यावा म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते. आणि आता व्हिडिओ काढण्याचा असं काय आजचा प्लॅन नव्हता, पण म्हटलं थोडंसं का होणार त्यांना सगळ्यांना दाखवावं, आपल्या फॅमिली मेंबरला जे आपले व्हिडिओ बघतात त्यांना. पण एक सांगते की अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण जे काही मी बघते ते सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते इथे UKमध्ये आल्यानंतर. सो सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा. बटन तुमच्या समोरच असेल स्क्रीनवरती सबस्क्राईबचं. जसं मी म्हणाले की व्हिडिओ काढण्याचा काही प्लॅन नव्हता, कारण 2-3 दिवस झाला आम्हाला सगळ्यांनाच बरं नाही. आधी समियाला सर्दी खोकला होता, त्याच्यानंतर कबीरला झालेला आणि आता मलासुद्धा थोडं झालेलं आहे. म्हणजे माझ्या आवाजावरून कळालंच असेल की आवाज थोडासा चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काढण्याचा काही प्लॅन नव्हता, तरीसुद्धा मी आजचा व्हिडिओ बनवला आहे. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे. छोटासाच पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल हा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, पुढचा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा, कारण पुढचे व्हिडिओ आणखीन एक्सायटेड असणार आहे. आम्ही लवकरच प्लॅन करतोय दुसऱ्या
दुसऱ्या कंट्रीमध्ये जाण्याचं. जसं आम्ही लास्ट टाइम स्कॉटलँडला गेलो होतो, तशी यावेळेस आम्ही दुसरी कंट्री प्लॅन करतोय फिरण्याचा. सो पुढचे व्हिडिओ नक्की बघत राहा आणि असंच तुमचं प्रेम आम्हाला देत राहा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.